गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आपण अँटीबायोटिक्स पासून स्टार्ट करणार पुढं. ओके. सो मेनी डिसीज ऑफ ह्यूमन and other animals have been controlled due to antibiotics obtained from different types of bacteria and fungi. आता what is antibiotics? मी बोललो तुम्हाला काही बॅक्टेरियाज असतात जे माणसासाठी युजफुल असतात आणि काही बॅक्टेरियाज असतात ते माणसासाठी हार्मफुल असतात. बरोबर. मग आता आपण अँटीबायोटिक्स घेतो. अँटीबायोटिक्स काय कशात वापरतो आपण? मेडिसिन्स मध्ये. कशात वापरतो? मेडिसिन्स. लक्ष दे इकडं. कशात वापरतो? मेडिसिन्स. बरोबर. आता मेडिसिन्स मध्ये अशी बॅक्टेरिया टाकतो की ते हार्मफुल बॅक्टेरियाला जाऊन मारतील. कळलं? असे बॅक्टेरिया जे हार्मफुल बॅक्टेरियाला जाऊन मारतात अशाच या मेडिसिन्सला आपण बोलतो अँटीबायोटिक्स. स्पेशली आपण अँटीबायोटिक्स केव्हा घेतो? जेव्हा आपल्याला सर्दी, खोकला, ताप वगैरे आलेला असतो तेव्हा आपण अँटीबायोटिक्स घेतो. व्हायरल डिसीजच्या वेळेस आपण काय घेतो? अँटीबायोटिक्स घेतो. ओके. कळलं अँटीबायोटिक्स काय असतं? ह्युमनला काही डिसीज असतात त्याला कंट्रोल करायसाठी आपण काय घेतो? अँटीबायोटिक्स घेतो. अँटीबायोटिक्स लाईक पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन्स, मोनोबॅक्टम, बॅक्टेरिसिन, इरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासाइलिन्स, व्हॅन्कोमायसिन एक्सेट्रा. तुम्ही गोळ्यांचे नाव ऐकले असतील बरोबर ना? तुम्ही निओमायसिन जास्त ऐकलं असेल, इरिथ्रोमायसिन ऐकलं असेल, त्याच्यानंतर जेंटामायसिन पण ऐकलं असेल, सुप्रामायसिन पण असेल. इथं दिलेले सुप्रामायसिन पण आहे. आर यूज्ड अगेन्स्ट व्हेरियस स्ट्रेन्स ऑफ ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. रिफामायसिन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ट्युबेरोक्युलोसिस इन एक्सेट्रा. आपण हे सगळे अँटीबायोटिक्स व्हेरियस डिसीज मध्ये घेतो. ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाला मारायला हेल्प करतात. आता व्हॉट इज ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह तुम्हाला 11th कळेल. ओके. किंवा आम्ही फाउंडेशन बॅच जेव्हा चालू करत ज्याला कोणाला नीटची प्रिपेरेशन करायची त्यांनी ते लक्षात ठेवायचे. ओके. फाउंडेशन बॅच आपली चालू होईल जेव्हा तुमचे बोर्डचे पेपर संपतील त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून फाउंडेशन बॅच चालू होऊन जाईल. फक्त नीट आणि जेई जे विद्यार्थी ज्यांना प्रिपेअर करायचे त्यांच्यासाठीच राहील, बाकीसाठी नाही. ओके. पुढे अँटीबायोटिक्स कळलं. आता बघू आपण मायक्रोब्स अँड फ्युल्स. आता बघा मायक्रोब्स त्याच्यापासून काहीतरी इंधन तयार करायचे आपल्याला. काय तयार करायचंय? इंधन. फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळ्यांनी बायोगॅस ऐकला असेल बरोबर, किंवा त्याला आपण गोबर गॅस पण बोलतो किंवा त्यालाच आपण मिथेन पण बोलतो. ओके. काय केलं जातं? सगळ्यात आधी ते काऊचं डंग, शेणखत बरोबर, ते कशात एखादा चेंबर मध्ये टाकतात. तिथं आपल्याला उरलेला भाजीपाला असेल वगैरे वगैरे, रात्रीचं उरलेलं काही असेल ते आपण त्या खड्ड्यात टाकत राहतो आणि ते खड्ड्यावरून पॅक असतं. टाकल्यानंतर ते पॅक करतो आपण बरोबर. तर ते काहीतरी प्रोसेस करतं मध्ये आणि त्या प्रोसेस मधनं गॅस तयार होतो आणि तो गॅस आपण वापरू शकतो. आपण त्याला मिथेन गॅस बोलतो. तुम्ही लहानपणी शिकले असाल मिथेन गॅस बरोबर. तर तो मिथेन गॅस तो कसं काय तयार होतो? त्याच्या मागे पण मायक्रोब्स असतील ना त्याला डिकम्पोज करणारे. ते आपण तिथं भाजीपाला टाकलाय, कावडंग टाकलेलं आहे, त्याला पण डिकम्पोज करावं लागेल ना बरोबर. मग तिथं डिकम्पोज करायला काही बॅक्टेरिया असतात. गॅसेस मिथेन कॅन बी ऑब्टेन बाय मायक्रोबियल anaerobic decomposition of urban agriculture and industrial waste. मिथेन गॅस कसा आहे होतो? डिकम्पोजिशन होतो बरोबर. इथेनॉल अँड अल्कोहोल इज अ क्लीन स्मोकलेस फ्यूल ऑब्टेन ड्युरिंग फर्मेंटेशन ऑफ मोलॅसिस बाय द यीस्ट सॅक्रोमायसिस. मोलॅसिस आपण फ्रूट वगैरे बघा बियर बनवताना काय बोलतो सगळं ते कुजवतो बघा, फळं कुजवतो बरोबर, त्यांना सडवतो. फर्मेंटेशन होतं. फर्मेंटेशन म्हणणं काय निघतं? इथेनॉल गॅस निघतो. त्याला स्मोक राहत नाही, धूर राहत नाही. इथेनॉलला धूर राहत नाही. हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड टू बी फ्युल ऑफ फ्युचर. फ्युचरचं फ्युल हायड्रोजन गॅसला कन्सिडर करतो. हायड्रोजन गॅस इज रिलीज ड्युरिंग बायो फोटोलिसिस ऑफ वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म द photo reduction. Similar to fuels, various industrial chemicals are also produced through microbial process. Example: various alcohols, acetone, organic acid, fatty acid, polysaccharides that are useful as raw material in chemical industry. मी तुम्हाला त्या केमिकलच्या चॅप्टर मध्ये शिकवलं होतं बरोबर. सगळ्यात आधी एक प्रोडक्ट असतो
नाही, एक काहीतरी एक रिॲक्टंट असतं, बरोबर. मग ते रिॲक्ट होतं, त्याचं प्रोडक्ट तयार होतं आणि काहीतरी बाय प्रोडक्ट पण निघतो. मग तो बाय प्रोडक्टच काय आहे? गॅस. कोणतीही प्रोसेस आपण करतो फर्मेंटेशनची, बरोबर. त्या फर्मेंटेशनच्या प्रोसेस नंतर काहीतरी बाय प्रोडक्ट पण तयार होणार, बरोबर. तर तो बाय प्रोडक्ट काय येतं? गॅस. त्याला आपण फ्यूल म्हणून पण वापरू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल मिथेन, आपण काय वापरला? तो फ्यूल म्हणून वापरला. ओके. Observe the figure. Okay. Biofuel. Biofuel is important among the renewable source of good energy. Biofuel काय? एक रिन्यूएबल म्हणजे वापस वापरता येणार काय एनर्जीचा सोर्स. These fuels are available in solid, cold, dung, crop received, liquid, vegetable oils, alcohol, gases, gobar gas, coal gas forms. These fuels are easily available and plenty of quantity. These are reliable fuels of the future. बायोफ्यूल म्हणजे काय? असे फ्यूल जे आपण कंटिन्यू वापरत राहू शकतो, ते वापस वापरल्या जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल काय? कार्बन डायऑक्साइड. ओके. कुठून येते? हे बघा, आपण काय करतोय इथं फॅक्टरीज मध्ये शुगर वगैरे तयार करतोय. ओके. शुगर लिक्विड फ्यूल प्रोडक्शन थ्रू आपण लिक्विड फ्यूल पण तयार करतोय. मग त्याचं कन्व्हर्जन आपण काय करतोय? बायोफ्यूल मध्ये, बरोबर. ते आपण कशात टाकतोय? आपल्या व्हेइकल्स वगैरे मध्ये टाकतोय. त्याचं रूपांतर कशात होतंय? कार्बन डायऑक्साइड मध्ये होतंय. कार्बन डायऑक्साइड कुठे जाते? वापस वातावरणात जाते. वातावरणात काय राहतं? सोलार एनर्जी राहते, बरोबर. मग कार्बन डायऑक्साइडला कोण घेईल? झाडं घेतील. मग झाडांचा वापस कुठे येऊ? आपण फॅक्टरीज मध्ये. असं काय असतं? पूर्ण बायोफ्यूल असतं. मग झाडं कापतील, त्याची थ्रेशिंग करतील, मग त्याच्यातला सेल्युलोज काढतील, मग शुगर बनवतील, मग शुगर पासून वापस बायोफ्यूल बनवतील. अशी ती बायोफ्यूलची सायकल आहे. रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. आता मायक्रोबने आपण पोल्युशन कसं काय कंट्रोल करू शकतो ते बघायचं आहे. आता आपल्या वातावरणात खूप पोल्युशन, बरोबर. ते पोल्युशन आपण मायक्रोबच्या सहाय्याने कंट्रोल करू शकतो, हे आपल्याला आज शिकायचं आहे. ओके. तो सबसे पहले तो अपन देखेंगे solid waste, sewage and various pollutants are ever increasing, which increase the pollution. Along with it, ever increasing diseases and degradation of environment are the worldwide problems. Especially cities in densely populated countries like India are affected with these problems. Life of the future generation will be difficult if these problems are not solved at right time and right extent. Let us see role of microbes in environment. आपल्या इंडिया सारख्या कंट्रीत रोज पोल्युशन वाढते, रोज पॉप्युलेशन वाढते. पॉप्युलेशन वाढल्यामुळे काय वाढतंय? पोल्युशन वाढतंय. आणि पोल्युशन वाढल्यामुळे काय वाढतंय? कचरा वाढतोय. कचरा वाढल्यामुळे काय वाढतंय? रोगराई वाढते. रोगराई वाढल्यामुळे काय वाढतंय? मॉर्टॅलिटी रेट वाढतोय. मॉर्टॅलिटी रेट म्हणजेच काय? मृत्यूचं प्रमाण वाढतंय. आणि मृत्यूचं प्रमाण वाढतंय आणि सोबतच बर्थचं पण प्रमाण वाढतंय. मग तुम्ही म्हणशाल बर्थचं पण प्रमाण वाढतंय, मृत्यूचं पण प्रमाण वाढतंय, तर मग इक्वल आहे, बरोबर. एक जातोय, दोन, एक जातोय, एक येतोय, एक जातोय, एक येतोय. पण एक जातो तर त्याच्या मागे 4 येत आहेत. ओके. 4 ते 5 येतात. म्हणून मरायच्या प्रमाणापेक्षा यायचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळं काय वाढतंय? पॉप्युलेशन वाढते. पॉप्युलेशन वाढल्यामुळं पोल्युशन वाढते. पोल्युशन वाढल्यामुळं डिसीजेस वाढते. आता ते डिसीजेस कंट्रोल करता यायला पाहिजे, याच्यासाठी आपण काहीतरी वेज काढले. आता ते वेज काय ते बघू. आता लँड फिलिंग साइट्स. Degradable waste being accumulated in urban areas is used for this purpose. Large pits are dug in open spaces far away from the residential area, and those pits are lined with plastic sheets as precaution against pollution of soil due to leaching of toxic harmful materials. Compressed waste is dumped in the pit. It is covered with layers of soil, sawdust, leafy waste, and specific biochemicals. Bioreactors are mixed at some places. Microbes present in soil and other top cells decompose the waste,
completely filled pit is filled with soil slurry. Best quality decomposed is formed after few days. Such land filling sites can be used after removal of compost. काय केलं जातं सगळ्यात आधी तर अर्बन एरियाज मध्ये काय करतो आपण खड्डा करतो एकदम मोठं खड्डा खणल्यानंतर आहे ना इथं काय टाकतो एक प्लास्टिकची किंवा पॉलिथिनची एक बॅग टाकतो शीट टाकतो बरोबर त्याच्यानंतर इथं दगड वगैरे टाकतो दगड वगैरे टाकल्यानंतर आपण सगळा कचरा कशात टाकतो याच्यात टाकून देतो सगळा कचरा टाकल्यानंतर त्याला कव्हर करून देतो कव्हर केल्यानंतर काही दिवसानंतर काय होऊन जातं त्याचा वापस गॅस तयार व्हायला सुरुवात होतो तो गॅस म्हणून आपण वापरू शकतो आणि त्याचं काय तयार होऊन जाईल मध्ये खत पण तयार होऊन जाईल आपण ते खत म्हणून पण वापरू शकतो यालाच आपण बोलतो लँड त्यालाच आपण लँड फिलिंग साइट्स बोलतो हे स्पेशली मोठ्या मोठ्या सिटीज मध्ये होतं फॉर एक्झाम्पल नाशिक पुणे मालेगाव सिटी नाही ओके माले गावातच गाव ओके लँड फिलिंग साइट्स कळलं व्हेरियस केमिकल्स टाकून त्याच्यातून काय करतो आपण प्रोडक्शन करतो कशाचं फ्युलचं किंवा खतचं आता बघायचं सिवेज मॅनेजमेंट सिवेज म्हणजे काय गटार व्यवस्थापन आपल्याला बघायचंय इन विलेजेस डोमेस्टिक सिवेज इज डिस्पोज्ड ऑफ इदर इन नियर बाय सॉइल और इन बायोगॅस प्लांट हाउएवर इन सिटीज सिवेज नीड्स टू बी कॅरीड टू प्रोसेसिंग युनिट अँड ऍक्टेड अपॉन बाय द मायक्रोबियल प्रोसेस छोट्या छोट्या किड्यांमध्ये आपण उकिडावर कचरा टाकून देऊ जाळून टाकू हे असं चालून देऊ बरोबर पण सिटीमध्ये चालेल का असं नाही चालणार बरोबर मग सिटीमध्ये काय करायचंय त्याला पूर्ण आपल्याला डिकम्पोज करायचं आता डिकम्पोज कसं काय करायचं ते बघू ओके मायक्रो which can decompose any compound as well as destroy pathogens of cholera typhoid etc mixed with sewage गटर मध्ये ना अशा मायक्रोब्स टाकले जातात जी की काय करतील कचऱ्याला डिकम्पोज करतील त्याच्यानंतर जे काही बॅक्टेरियाज आहेत जे हार्मफुल आहेत मलेरिया डेंग्यू वगैरे टायफॉइड वगैरे रोग पसरवणारे बॅक्टेरियाज यांना ते मारतील दे रिलीज मिथेन अँड CO2 बाय डिकम्पोजिशन ऑफ कार्बन कंपाउंड प्रेझेंट इन सीवेज फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज द झेंथोबायोटिक केमिकल्स प्रेझेंट इन सीवेज काय काय रिलीज करतात गटर मध्ये मिथेन CO2 बाय डिकम्पोजिशन ऑफ कार्बन कंपाउंड प्रेझेंट इन सीवेज आता आपण सगळं गटर मध्ये एकदम घाण घाण प्रकारचे काय असतात बॅक्टेरिया असतात तसंच जर गटरचं पाणी नदीत सोडून दिलं तर नदी खराब होऊन जाईल बरोबर मग नदी खराब नाही व्हायला पाहिजे बरोबर त्याच्यासाठी आपण काय करतो काही मायक्रोब सोडतो जे की ते पाणी बऱ्या अमाऊंट मध्ये चांगलं करून देतील चांगलं नाही म्हणताय ना बरं करून देतील पाणी बरं ओके The sludge that settles down in this process can again be used as fertilizer. आणि जी घाण गटरचं पाणी असतं खाली घाण असते ती घाण जी खाली जमून अशी बसून जाते बरोबर खाली तळाला त्या घाणीचं काय करतो आपण प्रोसेसने फर्टिलायझर तयार करून टाकतो घाणीपासून काय तयार करून टाकतो फर्टिलायझर वॉटर रिलीज आफ्टर मायक्रोवेव्ह ट्रीटमेंट इज इन्व्हायरमेंटली सेफ ते वॉटर रिलीज करतो आपण त्या मायक्रोबियल प्रोसेस नंतर ते कसं असतं सेफ असतं असं त्यांचं म्हणणं आहे मायक्रोब्स आर युज्ड फॉर बायो रेमिडिएशन ऑफ इन्व्हायरमेंट पोल्युटेड ड्यू टू सीवेज मायक्रोब्स आर युज्ड फॉर बायो रेमिडिएशन ऑफ द इन्व्हायरमेंट पोल्युटेड ड्यू टू सीवेज हा हे मायक्रोब्स टाकून काय करतो आपण सगळं आवाज कोण केला त्याच्या बाहेर मागता आवाज त्यांना काय होतं यार आता झालं पाहिजे कुठं चालू हा मायक्रोब्स बायो रेमिडिएशन साठी यूज करतो म्हणजे काय आपण रेमेडी म्हणून यूज करतो ना एक व्यवस्था म्हणून बरोबर की जेथे करून काय ते पाणी स्वच्छ होऊन जाईल आणि परिसर स्वच्छ होईल ही जर आली इंडियात लॉन्च झालंय असं झालेलं आहे काही ठिकाणी देश संपायला टाइम नाही लागणार कारण गटरींचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो या त्या लोकांना त्याच्यातले गफले जितके करतात इतके गफले करतात जर समजा चुकून जर मालेगावात ते येऊन लागलं आणि त्यांना मायक्रोब्स टाकायचे पैसे दिलेले राहिले ते मायक्रोब्स काय करतील मायक्रोब्स ते टाकणारच नाही ते पैसे ठेवून घेतील खिशात
सोडा असंच पाहिजे, काय करायचं सोडा, काही नाही. किंवा सांगतील हा टाकलेले ते थोडी पाहिजे, पण आपल्याला थोडी दिसणार आहे, आपण थोडी पाहायला जाणार आहे, बरोबर की. म्हणून नाही आली पाहिजे. ओके, चला पुढे बघू. क्लीन टेक्नॉलॉजी. Human being has made a very fast progress in technology. However, environmental pollution is also increasing with same speed. ह्युमन बिंग काय करतोय, एकदम प्रोग्रेस करतोय टेक्नॉलॉजी मध्ये, त्याच्यामुळे इन्व्हायरमेंटल पोल्युशन पण वाढतंय. प्रोग्रेस वाढते, पोल्युशन वाढतंय. Let us see that the ways of control over air, soil and water pollution with the help of microbes. मग बघू आता आपल्याला कसं कंट्रोल करता येईल मायक्रोबच्या सहाय्याने पोल्युशन. कशाचं, वॉटरचं, एअरचं, ओके, ऑइलचं. मायक्रोब्स हॅव नॅचरल ॲबिलिटी ऑफ डिकम्पोजिंग द मॅनमेड केमिकल्स. मॅनमेड जे केमिकल्स आहे ते मायक्रोब्स काय करू शकतात, डिकम्पोज करू शकतात. त्यांच्यातली ॲबिलिटी आहे. हायड्रोकार्बन्स अँड अदर केमिकल्स आर ट्रान्सफर्ड विथ द हेल्प ऑफ दिस ॲबिलिटीज. सम मायक्रोब्स रिमूव्ह द सल्फर फ्रॉम फ्युलमध्ये सल्फर असतं, काही मायक्रोब्स काय करतात, ते सल्फर काढायचं काम करतात. मेटल्स लाईक कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक एक्सेट्रा रीच इनटू एन्व्हायरमेंट फ्रॉम लो क्वालिटी metalloids. These are converted into compounds before leaching with the help of thiobacilli and sapphobacilli. काही जे मेटल्स असतात ते लीच व्हायच्या आधी, म्हणजे जंग लागायच्या आधी, जंग लागल्यानंतर खराबच होऊन जाणार आहे. मग त्याच्यावर काहीतरी प्रोसेस करतात, तर ते कशात काम येऊन लागतात त्या प्रोसेस नंतर. तर प्रोसेस करणारा बॅक्टेरिया कोण राहतो, थिओबॅसिली आणि सल्फोबॅसिली. You must have seen or read the news to dead fishes or oily water accumulated at the sea coast. Why does this happen? तुम्ही बघितलं असेल समुद्रात अचानक मासे मेलेले दिसतात, वरती तरंगलेले, किंवा एखादं तळ असतं तिथं मासे तरंगलेले दिसतात, किंवा ऑइल लिकेज असतं. ते कशामुळे? स्पॉइलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल ऑकर्स इन ओशियन ड्यू टू द व्हेरियस रिझन्स. आता बऱ्याच वेळेस शिप्स असतात, शिप्स मोठ्या मोठ्या जहाजी इम्पोर्ट एक्सपोर्ट करणाऱ्या, त्यांच्यात पेट्रोल डिझेल टाकलेलं असतं, त्यांचे टँक फुटून जातात कधी कधी. ते टँक फुटल्यानंतर पूर्ण ते समुद्रात पसरते, आणि जर समुद्रात ते पसरत आहे तेवढ्या जागेत ते पसरत आहे, तर तेवढ्या जागेतले फिश काय होऊन जातील, डेड होऊन जातील, किंवा झाडं वगैरे तिथल्या खालचे तेवढे काय जातील, डेड होऊन जातील. मग आता और इट इज नॉट इझी टू रिमूव्ह द ऑइल लेअर फ्रॉम सरफेस ऑफ वॉटर बाय मेकॅनिकल मेथड. आता मला सांगा, आपण पाणी घेतले, पाण्यावर तेल टाकलं, तेल तरंगतं माहिती, मग तेल काढता येईल का आपल्याला पाण्यातनं, सेपरेट करता येईल का? नाही. मग काही बॅक्टेरिया सोडले जातात पाण्यात की ते तेल आहे ना डिकम्पोज करून टाकतात. मग आता ते बॅक्टेरिया कोणते? हावेवर बॅक्टेरिया लाईक Pseudomonas sep and Alcanovorax Volcomycetes have the ability to destroy pyridines and other chemicals. Hence these bacteria are used to clear the oil spills. हे बॅक्टेरिया काय करतात, सगळं साफ करून टाकतात, ते तेल सगळं साफ करून टाकतात. त्याच्या मदतीने काय होऊन जातं, समुद्र दूषित झालेला वापस तसाच्या तसा होऊन जातो. These are called as hydrocarbonoplastic bacteria. त्यालाच आपण बोलतो HCB, hydrocarbonoplastic bacteria. HCB decomposes the hydrocarbons and bring about the reaction of carbon with oxygen, CO2 and water is formed in the processes. काय करते सगळ्याला ते? Decompose the hydrocarbons. हायड्रोकार्बन्स असतात, बरोबर, त्यांना काय करतं, डिकम्पोज करतो, बरोबर. मग हायड्रोकार्बन जर डिकम्पोज केले तर CO2 and water is formed in this process. काय तयार होईल, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर सोबत मिक्स होऊन जाईल आणि कार्बन डायऑक्साइड हवेत मिक्स होऊन जाईल. मग तेल काय होऊन जाईल, गायब होऊन जाईल. ओके. प्लास्टिक बॉटल्स आर फॉर्म फ्रॉम द केमिकल सबस्टन्स PET. प्लास्टिक बॉटल कशाने फॉर्म होता बघा, पॉलिइथिलीन टेट्राफिलेट पॉलिस्टर. Nowadays most of the urban garbage consists of plastic
It has been observed that species like Vibrio, Idonilla, Saccharomyces can decompose the PET. आता हे पॉलिथिनला पण डिकम्पोज करणारे काहीतरी बॅक्टेरिया आलेले. कोणते आहेत ते? कुठे गेला? हा, Idonilla, Saccharomyces can decompose the PET. कोणता पेट म्हणजे काय? पॉलिइथिलीन टेट्राफिलाइल पॉलिस्टर. Similarly, species of fungi like Actinomycetes, Streptomyces, Nacordia, Actinoplanes have ability of decomposing the rubber garbage. रबर गार्बेज ते डिकम्पोज करायचं काम हे बॅक्टेरिया करतील. या चॅप्टर मध्ये फक्त तुम्हाला बॅक्टेरियाचेच नाव पाठ करायचे, कोणता बॅक्टेरिया काय करतो हे इथं महत्त्वाचं आहे. 5th चॅप्टर. Sulfuric acid is present in acid rain and materials coming out of mines. You know that the erosion of metals present in statues, bridges and buildings occur due to it. इरोजन होतं बघा मेटल्सचं, खराब होता मेटल्स, जमला कशामुळे? सल्फ्युरिक ऍसिड इज प्रेझेंट इन ऍसिड रेन. ऍसिड रेन होते, आम्ल वर्षा होतो. ऍसिड रेन ऐकलंय ना? आम्ल वर्षा, त्याच्यात काय असतं? सल्फ्युरिक ऍसिड. ते काय करून देतं? सगळं मेटलचं इरोजन करतं, जंग लागून जातं त्याच्यामुळे मेटलला. सल्फ्युरिक ऍसिड इज सोर्स ऑफ एनर्जी फॉर सम स्पेसीज. आणि तो काही सल्फ्युरिक ऍसिड जे मेटलसाठी हानिकारक आहे, पण काही स्पेसीज साठी काय ते सोर्स ऑफ एनर्जी. सल्फ्युरिक ऍसिड सोर्स ऑफ एनर्जी, सम स्पेसीज बॅक्टेरिया लाइक एसिडोफिलियम एसपीपी एंड एसिडोबैसिलस फेरॉक्साइड्स. Hence, this bacteria can control the soil pollution occurring due to acid rain. Acid rain पडली, बरोबर? Acid rain पडल्यानंतर हो एसिडोफिलियम वगैरे जे बॅक्टेरिया आहेत ते मातीत असतात. ऍसिड रेन पडल्यानंतर ऍसिड रेन मध्ये काय असतं? सल्फ्युरिक ऍसिड, बरोबर? सल्फ्युरिक ऍसिड खराब करून टाकत मातीला वगैरे वगैरे. पण हे जे बॅक्टेरिया मातीत प्रेझेंट असताना त्याचा एनर्जी सोर्स कोण असतो? सल्फ्युरिक ऍसिड. मग ते काय करतात? सल्फ्युरिक ऍसिड खायला सुरुवात करतात. मग सल्फ्युरिक ऍसिड ते खातील का माती खाईल? ते खाऊन घेतील. मग माती वाचून जाईल, सॉइल इरोजन वाचून जाईल. Water soluble salts of uranium are present in the waste products during electroplanting and in efficient release in environment from the atomic energy plant. Geobacter convert these salts of uranium into insoluble salts and thereby prevent those salts from mixing with groundwater sources. युरेनियम वगैरे प्रेझेंट असतं कशात? वेस्ट मध्ये. युरेनियम काय हार्मफुल आहे. ड्युरिंग इलेक्ट्रोप्लास्टिंग अँड इट इफिशियंट रिलीज इन एन्व्हायरमेंट फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लांट. कशाने रिलीज होतं? ॲटॉमिक एनर्जी प्लांट असतं बघा, तिथून हे सगळे काय युरेनियम वगैरे रिलीज होतं. जिओबॅक्टर कन्वर्ट दिस साल्ट ऑफ युरेनियम इनटू इन्सोल्युबल साल्ट. जिओबॅक्टर काय करतं? या साल्टला इन्सोल्युबल साल्ट मध्ये कन्वर्ट करतं. देअरबाय प्रिव्हेंट दोज साल्ट फ्रॉम मिक्सिंग विथ ग्राउंड वॉटर सोर्सेस. म्हणून इन्सोल्युबल ते वॉटर मध्ये मिक्स होईल का? नाही. म्हणून ग्राउंड वॉटर कसं राहील? सुरक्षित राहील. मायक्रोब्स अँड फार्मिंग चॅप्टर किती वाक्य आहे पुस्तकात? हे शेवटचं पाणी हँग होत ते. Microbial incultants. Some microbes containing incultants are produced by process of fermentation. These incultants are spread on microbes and incultants. Some microbes containing incultants are produced by process of fermentation. These incultants are spread on seeds before sowing, and some of the incultants are released into plants. Microbes in the incultants help in plant growth by supplying nutrients. Inculant काय करतात? प्लांटला आहे ना न्यूट्रिशन द्यायचं काम करतात. कोणाला? प्लांटला. दे इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ व्हेजिटेरियन फूड. जे व्हेजिटेरियन जे प्लांट्स आहेत, म्हणजे प्लांट्स तर व्हेजिटेरियन असतात, पण ते काय करतात? क्वालिटी इम्प्रूव्ह करायचं काम करतात. कोण? इन्कुलंट्स. आता इन्कुलंट्स कसं काय तयार होतात? एखादी फर्मेंटेशनची प्रोसेस तयार होते, एखादी फर्मेंटेशनची प्रोसेस होते, त्याच्यानंतर काही बाय प्रोडक्ट्स निघतात ना, ते असतात इन्कुलंट्स. ओके. फॉर एक्झाम्पल खत तयार करतो आपण, गांडूळ खत म्हणता बा. गांडूळ खत काय करतात? ते फर्मेंटेशनची प्रोसेस तयार होते,
मग ते इन्क्युलंट तयार होतं बरोबर त्या खतामध्ये, ते आपण झाडांना देतो, ते झाडांना न्यूट्रिएंट देतात. ऐकलं असेल तुम्ही गांडूळ खत, शेणखत वगैरे. ओके. They improve the quality of vegetarian food. Solution containing acidobacter and artificial nitrogenase is used in organic farming. Containing acidobacter. Acidobacter काय? Artificial nitrogenase is used for organic farming. Organic farming ला काय वापरतात? हे acidobacter वगैरे मायक्रोब्स वापरले जातात. Soil pollution occurring due to the chemical fertilizers is prevented due to of this solution. आता आपण फर्टिलायझर्स वगैरे मारतो झाडाला, त्याच्यामुळे काय खराब होईल? ती सॉइल खराब होईल. फर्टिलायझर्स मारल्यामुळे सॉइल खराब होईल. पण फर्टिलायझरचा उपयोग काय असतो? किडे बी मरतात आणि झाडाचे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू पण टिकून राहते. पण आपण जर ते मायक्रोब्सच टाकून देऊ तिथे डायरेक्ट, झाड व्यवस्थित वाढत, न्यूट्रिएंट भेटत, प्लस माती पण खराब होणार नाही, सॉइल पण इरोजन होणार. Fluorocetamide like chemicals are mixed with soil due to use of chemical pesticides in agriculture. These prove to harmful to other plants and animals as well as cause skin diseases to human. आणि काही फर्टिलायझर काय करतात? आपल्याला हार्मफुल असतात, स्किन डिसीजेस देतात, त्याच्यानंतर झाडांसाठी पण हार्मफुल असतात आणि त्याच्यानंतर सॉइलसाठी अजून हार्मफुल असतात. These pesticides in soil can be destroyed with the help of microbes. मग हे पेस्टिसाइड्स ते कशाच्या सहाय्याने डिस्ट्रॉय करू शकतो आपण? मायक्रोब्सच्या सहाय्याने डिस्ट्रॉय करू शकतो. बायो इन्सेक्टिसाइड्स. बायो इन्सेक्टिसाइड्स काय असतात? आपण पेस्टिसाइड्स मारतो. पेस्टिसाइड्स म्हणजे काय? किडे मकोडे मरतात त्याचे पेस्टिसाइड्स. मग आपण आहे ना ते टाकल्यानंतर प्लस झाड ते आपल्या पोटात पण जाणार, आपल्याला आजार होतात बरोबर. त्याच्यानंतर ते सॉइल मध्ये जाणारे, सॉइल खराब होणार. पण आपण काय टाकतो? बायो इन्सेक्टिसाइड्स. असे काहीतरी मायक्रोब्स टाकतो की जे खाऊन ते इन्सेक्टच मरून जाते. एखादा मायक्रोब टाकला, ते खाऊन इन्सेक्ट मरतात, मग इन्सेक्ट राहतील का झाडावर? नाही. पेस्टिसाइडची गरज पडेल का? नाही. त्याला आपण बोलतो बायो इन्सेक्टिसाइड. बॅक्टेरियल अँड फंगल टॉक्सिन विच कॅन डिस्ट्रॉय पेस्ट अँड पॅथोजन्स. काय करतात? पेस्टला मारतात आणि पॅथोजनला मारतात. कॅन बी डायरेक्टली इंटिग्रेटेड इनटू प्लांट्स विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. प्लांट मध्येच घालून देतात ते, बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्याने प्लांटच्या जीन मध्येच ते टाकून देतात. त्याच्यामुळे आता समजा याच्यात काय एक असा जीन आहे की जे खाल्ल्यामुळं हा किडा मरल. मग हा किडा जर खाईल ते मरून जाईल. किड्याचं तोंड कुठे? त्या साईडला काय, या साईडला काय. Being toxic to insect, they do not consume the plants. मग ते इन्सेक्ट प्लांट्स खातील का? नाही. सिमिलर टू बॅक्टेरिया, सम स्पेसीज ऑफ फंगी अँड व्हेरियस आर युजफुल एज पेस्टिसाइड्स. स्पिनोसाइड, a byproduct of fermentation, is biopesticide. फर्मेंटेशन नंतर बाय प्रोडक्ट निघतं. मग एक असंच बाय प्रोडक्ट आहे स्पिनोसाइड. याला आपण काय म्हणतो? बायोपेस्टिसाइड पण म्हणू शकतो, ज्याच्याने काय पेस्ट वगैरे राहत नाही. संपलं.